हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। तर आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत, प्रोनाउनचा नवीन टाइप पाहणार आहोत प्रोनाउनचा, ज्याचं नाव आहे रिलेटिव्ह प्रोनाउन। त्यालाच मराठीत आपण म्हणतो संबंधी सर्वनाम। चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन टाइपला प्रोनाउनच्या। रिलेटिव्ह प्रोनाउन त्यालाच आपण म्हणतो संबंधी सर्वनाम। मग रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा संबंधी सर्वनाम म्हणजे काय असतं? तर जे प्रोनाउन दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात, जे प्रोनाउन दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतो। किंवा आपण म्हणू शकतो की असा शब्द जो त्याच्या अगोदर आलेल्या नाउनला किंवा प्रोनाउनला रिलेट करतो आणि नंतर त्या संबंधी माहिती देतो, त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणू शकतो। तर आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय ते पाहिलं, त्यानंतर आपण पाहूया की रिलेटिव्ह प्रोनाउन कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात। तर रिलेटिव्ह प्रोनाउन असतात हु हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, त्यानंतर हुम हा देखील रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, त्यानंतर हुज हा एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, त्याचप्रमाणे विच, व्हॉट आणि दॅट हे सुद्धा काय आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत। म्हणजेच हु, हुम, हुज, विच, व्हॉट आणि दॅट हे काय आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत। आपण यापूर्वीच्या टाइप मध्ये पाहिलं प्रोनाउनच्या इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये की हु, हुम, हुज, विच, व्हॉट हे काय आहेत? हे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स देखील आहे। परंतु इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये हु, हुम, हुज, विच आणि व्हॉट हे कसलं काम करतात? तर हे प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यामध्ये यांचा वापर होत असतो। परंतु रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये यांचा वापर जो आहे तो कशासाठी होतो? तर दोन वाक्यांना जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये हु, हुम, हुज, विच आणि व्हॉटचा वापर हा होत असतो। चला तर मग पहिला आपण पाहूया की हुमचा वापर हा कोणत्या ठिकाणी केला जातो। हुचा वापर हा कोणत्या ठिकाणी केला जातो? जेथे सब्जेक्टिव्ह केसचा संबंध येत असेल त्या ठिकाणी आपण हुचा वापर हा करत असतो। त्याचप्रमाणे हुचा वापर हा जे की, जो की किंवा जी की या अर्थाने आपण हुचा वापर हा दोन सेंटेन्सेस जोडण्यासाठी करत असतो। त्याचप्रमाणे आपण हुचा वापर हा हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बच्या अगोदर करतो। एचव्ही मीन्स आपण हेल्पिंग वर्ब समजतो आणि एमव्ही मीन्स मेन वर्ब। तर सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या अगोदर आपण हुचा वापर करत असतो। त्याचप्रमाणे नेम ऑफ पर्सन नंतर आपण हुचा वापर जो आहे तो करतो। ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे जी तुम्ही लक्षात घ्यायची आहे की नेम ऑफ इथे ई राहिला, नेम ऑफ पर्सन नंतर आपण हु वापरतो आणि हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बच्या अगोदर सेंटेन्स मध्ये आपण हुचा वापर हा करत असतो। आपण बघूया एक्झाम्पल। आय नो अ doctor who is solve your problem। तर आपण म्हटलं आय नो अ डॉक्टर हे एक सेंटेन्स आहे, हु इज सॉल्व युअर प्रॉब्लेम। तर सॉल्व युअर प्रॉब्लेम हे काय आहे? एक सेकंड सेंटेन्स आहे। आय नो अ डॉक्टर म्हणजे मला असं डॉक्टर माहित आहे जो
तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. मग डॉक्टरची काहीतरी स्पेशालिटी आहे जी आपण हू नंतर सांगितलेली आहे की जो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. मला असं डॉक्टर माहित आहे जो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. तर ह्या डॉक्टरची आपण काहीतरी स्पेशालिटी या सेंटेन्स मध्ये सांगितलेली आहे आणि ते सेंटेन्स कशाने आपण जॉईन केलेलं आहे तर हू ने ते सेंटेन्स जॉईन केलेलं आहे. परंतु आपण हू केव्हा जॉईन केलेला आहे तर हेल्पिंग वर्बच्या अगोदर आपण कसला वापर केलेला आहे हूचा वापर केलेला आहे आणि डॉक्टर या नाउन नंतर आपण काय वापरलेलं आहे हू वापरलेला आहे. तर या नियमाप्रमाणे की नेम ऑफ पर्सन म्हणजेच एखादं नाउन असू शकतं किंवा प्रोनाउन देखील आपण हूच्या अगोदर असू शकतं. तर नेम ऑफ पर्सन नंतर आपण हू वापरतो आणि हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बच्या अगोदर आपण हूचा वापर हा करू शकतो. तर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलंच असेल. आता बघूया आपण की इथे हे आर्टिकल का वापरलं गेलंय. आय नो अ डॉक्टर हे एक सिंपल सेंटेन्स आहे. यात स्पेसिफिक असं काहीच नाही आहे. परंतु आय नो अ डॉक्टर म्हणजे मला असे डॉक्टर माहित आहेत हे एक जरी सिंपल सेंटेन्स असलं तरी विशेषतः त्याची पुढच्या वाक्यात सांगितलेली आहे की जो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. हू इज सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. मग या सेंटेन्समुळे हे जे सेंटेन्स आहे ते एक काय बनलंय सिंपल सेंटेन्स न राहता ते एक स्पेसिफिक सेंटेन्स बनलेलं आहे. मग जेव्हा आपल्याला एखादं स्पेसिफिक सेंटेन्स मध्ये जेव्हा आपल्याला आर्टिकल वापरायचं असेल तेव्हा आपण आर्टिकल तेथे वापरू शकत नाही. आर्टिकल आपण तेथे वापरू शकत नाही तर आपण कसला वापर करतो द या आर्टिकलचा वापर करतो. कसला वापर करतो आपण द या आर्टिकलचा वापर हा सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी आपण कसला वापर करतो द या आर्टिकलचा वापर करतो. म्हणजेच येथे हे आर्टिकल वापरणं काय आहे चुकीचं आहे. आपण कसला वापर करू शकतो द. मग सेंटेन्स कसं होईल आय नो द डॉक्टर हू इज सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. तर हे सेंटेन्स काय आहे अतिशय बरोबर सेंटेन्स आहे. आपण अजून एक सेंटेन्स बघूया ज्यातून तुम्हाला क्लिअर होईल. वी नीड अ वर्कर हु इज वर्क ऑनेस्टली. हे आपलं सेंटेन्स सेकंड सेंटेन्स आहे. तर वी नीड अ वर्कर हे काय आहे एक सिंपल सेंटेन्स आहे आणि सेकंड सेंटेन्स आहे वर्क ऑनेस्टली म्हणजेच आम्हाला अशा वर्करची गरज आहे जो प्रामाणिकपणे काम करेल. मग प्रामाणिकपणे काम करेल ही काय आहे विशेषतः सांगितले गेलेली आहे की आपल्याला कसं कामगार पाहिजे आहे किंवा कसा वर्कर हवा आहे. तर हे दोन सेंटेन्स जे आहेत ते आपण कशाने जॉईन केलेले आहेत हू या रिलेटिव्ह प्रोनाउनने जॉईन केलेले आहेत. तर वर्कर या नाउन नंतर आपण हूचा वापर केलेला आहे आणि इज या हेल्पिंग वर्ब नंतर आपण कसला वापर केलेला आहे इज या हेल्पिंग वर्बच्या अगोदर आपण हूचा वापर केलेला आहे. आपण जेव्हा म्हणू की वी नीड अ वर्कर तर हे काय आहे एक सिंपल सेंटेन्स आहे पण त्याची विशेषता पुढे सांगितली गेलेली आहे. त्यामुळे येथे देखील आपण या आर्टिकलचा वापर करू शकत नाही. तर या आर्टिकलचा वापर येथे करणं काय आहे चुकीचं आहे. त्याऐवजी आपण कसला वापर करतो तिथे तर द या आर्टिकलचा वापर आपण हा सेंटेन्स मध्ये करू शकतो कारण ते एक स्पेसिफिक सेंटेन्स आहे. तुम्हाला कळलंच असेल की हूचा वापर हा कशा पद्धतीने सेंटेन्स मध्ये केला जातो. त्याचप्रमाणे आर्टिकलचा वापर देखील सेंटेन्स मध्ये कशा प्रमाणे केला जातो. योग्य आर्टिकल हे सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने वापरायचं असेल ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आपण नेक्स्ट रिलेटिव्ह प्रोनाउन पाहणार आहोत हुम. चला तर मग बघूया की हुम या रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये आपल्याला
काय विशेष बघायला मिळणार आहे? तर whom-चा वापर हा केव्हा केला जातो? जेव्हा एखादे समजा आपल्याला दोन सेंटेन्स जॉईन करायचे आहे, हे एक सेंटेन्स आहे आणि हे एक सेंटेन्स आहे, तर हे दोन सेंटेन्स आपल्याला जॉईन करायचे आहे, तर तेव्हा आपण whom-चा वापर हा केव्हा करणार? जेव्हा सेकंड सेंटेन्स मध्ये असा सब्जेक्ट असेल, सेकंड सेंटेन्स मध्ये असा सब्जेक्ट असेल की त्याचा पहिल्या सेंटेन्सशी काहीही संबंध नसेल, तेव्हा आपण whom-चा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. पण या whom-च्या अगोदर काय असेल? नेम ऑफ अ पर्सन म्हणजेच नाउन किंवा प्रोनाउन देखील whom-च्या अगोदर असू शकतो. परत एकदा सांगते की whom-चा वापर आपण केव्हा करतो? जेव्हा दोन सेंटेन्स आपल्याला जॉईन करायचे असतात, परंतु सेकंड सेंटेन्स मध्ये असा सब्जेक्ट असेल की त्या सब्जेक्टचा पहिल्या सब्जेक्टशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल, त्यावेळेस आपण whom-चा वापर हा करत असतो. चला तर मग सेंटेन्स पाहूया. तर सेंटेन्स आहे आय नो देम होम वी रिजेक्टेड इन द प्रोसेस. मग आय नो देम हे एक सेंटेन्स आहे आणि सेकंड सेंटेन्स आहे वी रिजेक्टेड इन द प्रोसेस. मग मला सांगा की या वी या सब्जेक्टचा आय या सब्जेक्टशी किंवा देम या सब्जेक्टशी काही संबंध आहे का? तर नाही. आय नो देम म्हणजे मला माहित होते आणि नंतर वी रिजेक्टेड इन द प्रोसेस हे सेकंड सेंटेन्स आहे, परंतु वी या सब्जेक्टचा देम या सब्जेक्टशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. त्यामुळे आपण कसला वापर केलेला आहे? इथे whom-चा वापर हा सेंटेन्स मध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे whom आपण केव्हा वापरू शकतो? जेव्हा सेंटेन्स मध्ये एखादं प्रेपोजिशन आलेलं असेल, जेव्हा सेंटेन्स मध्ये प्रेपोजिशन आलेलं असेल आणि त्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं असेल, तर तेव्हा देखील आपण whom-चा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. हा देखील एक महत्वाचा रूल आहे की सेंटेन्स मध्ये जर प्रेपोजिशन आलेलं असेल तर तेव्हा देखील आपण कसला वापर करतो? whom-चा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून. मग आपण एक सेंटेन्स बघूया. तर सेंटेन्स आहे दिस इज द गर्ल दिस इज द गर्ल टू whom passed MPSC एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट. हे एक सिंपल सेंटेन्स आहे. तर या सेंटेन्स मध्ये टू हे प्रेपोजिशन आपण वापरलेलं आहे. गर्ल नंतर काय वापरलेलं आहे? टू हे प्रेपोजिशन वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण रिलेटिव्ह प्रोनाउन काय वापरला आहे? तर whom हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरला आहे. आपण वरती रूल पाहिला की जर सेंटेन्स मध्ये प्रेपोजिशन वापरलं गेलं आणि त्यानंतर जर आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचा असेल तर आपण whom हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरत असतो. दिस इज द गर्ल टू whom passed MPSC एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे हीच ती मुलगी आहे
जिने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एमपीएससी एक्झाम पास केलेली आहे. तुम्हीही करू शकतात, पण जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल आणि एकदम कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास कराल तेव्हाच तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कोणतीही एक्झाम पास करू शकतात. हे इतकंही कठीण नाही आहे जेवढा आपण विचार करत असतो तितकं. तर बघूया नंतर आपण हुजचा वापर हा सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने केला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत की हुजचा वापर हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून कोणकोणत्या सेंटेन्सेस मध्ये करायचा असतो. तर हुजचा वापर हा ज्याचा किंवा जीचा या अर्थाने आपण करत असतो सेंटेन्स मध्ये. तर ज्याप्रमाणे आपण सजीवांसाठी विथचा वापर करतो त्याचप्रमाणे काही घटकांमध्ये निर्जीव वस्तूंसाठी देखील आपण कसला वापर करत असतो, विथचा वापर हा सेंटेन्स मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून करत असतो. दोन वाक्य जोडण्यासाठी आपण विथचा वापर जो आहे तो करत असतो. म्हणजे एखाद्या निर्जीव घटकाचा जर सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी देखील आपण हुजचा वापर हा सेंटेन्स मध्ये करू शकतो. म्हणजेच सजीव व निर्जीव दोघही घटकांसाठी आपण हुजचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. त्याचप्रमाणे नामापूर्वी किंवा पोझिशनचा संबंध येत असेल अशा वाक्यांमध्ये देखील आपण हुजचा वापर करत असतो. नामापूर्वी व षष्टी, पोझिशनलाच आपण षष्टी विभक्ती असे म्हणतो, षष्टीचा संबंध येत असेल, षष्टी विभक्तीचा संबंध येत असेल तर त्यावेळेस आपण हुजचा वापर हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून करत असतो. बघूया काही सेंटेन्सेस, त्यावरनं तुम्हाला नक्कीच क्लिअर होईल की हुजचा वापर हा कशा पद्धतीने सेंटेन्स मध्ये केला जातो. फर्स्ट सेंटेन्स पाहूया. धिस इज द सिटी whose special for spicy dishes. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, हुजचा वापर हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून केलेला आहे. दिस इज द सिटी म्हणजे ही काय आहे, एक सिटी आहे. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे स्पेशल फॉर स्पायसी डिशेस, म्हणजे ती कशासाठी प्रसिद्ध आहे तर ती स्पायसी डिशेस साठी प्रसिद्ध आहे. मग त्या सिटीची जी विशेषता आहे ती नेक्स्ट सेंटेन्स मध्ये सांगितली गेलेली आहे आणि त्यासाठी आपण रिलेटिव्ह प्रोनाउन काय वापरलेलं आहे, दोन वाक्य जोडण्यासाठी हुज हे रिलेटिव्ह प्रोनाउन आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्हाला परत एकदा सेंटेन्स समजावून सांगते. दिस इज द सिटी म्हणजे ही एक सिटी आहे. हे एक सिंपल सेंटेन्स आहे, परंतु आपण रिलेटिव्ह प्रोनाउन हुज याने सेकंड सेंटेन्स जोडलेला आहे स्पेशल फॉर स्पायसी डिशेस. तर ती कशासाठी प्रसिद्ध आहे तर तिच्या स्पायसी डिशेस साठी ती सिटी काय आहे, प्रसिद्ध आहे. दिस इज द सिटी हुज स्पेशल फॉर स्पायसी डिशेस असं ते पूर्ण सेंटेन्स आहे. सेकंड सेंटेन्स आपण घेऊया. दिस इज द मॅन whose wife is advocate. खूप सुंदर सेंटेन्स आहे. दिस इज द मॅन हे एक सिंपल सेंटेन्स आहे. हुज वाईफ इज ऍडव्होकेट हा तो मनुष्य आहे ज्याची काय पत्नी ऍडव्होकेट आहे. तर आपण पाहिलं की ज्याचा किंवा जीचा या अर्थाने आपण हुजचा वापर हा करत असतो. या ठिकाणी सजीव घटकासाठी आपण वापर केलेला आहे हुजचा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून. तर वरील वाक्यात आपण निर्जीव घटकांसाठी हुजचा वापर हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून केलेला आहे. तर सेंटेन्स आहे दिस इज द मॅन हे एक सिंपल सेंटेन्स आहे की हाच तो मनुष्य आहे ज्याची वाईफ काय आहे, ऍडव्होकेट आहे. तर ते मनुष्याविषयी माहिती सांगितलेली आहे तर त्याची वाईफ काय आहे, ऍडव्होकेट आहे. तर दोन सेंटेन्स आपण कशाने जोडले आहे, हुज या रिलेटिव्ह प्रोनाउनने. एक नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. Bangalore
whose walls are painted by famous painter. तर हे एक सेंटेन्स आहे, अ बंगलो हुज वॉल्स आर पेंटेड बाय फेमस पेंटर. तर एक बंगला आहे ज्याच्या वॉल्स काय केले गेलेले आहे, तर फेमस पेंटर कडनं पेंट केल्या गेलेले आहे. एक बंगला आहे, हे काय सिंपल आहे सेंटेन्स आहे, परंतु त्याची विशेषता काय आहे, त्या बंगलोची विशेषता काय आहे की त्याच्या ज्या वॉल्स आहेत त्या फेमस पेंटर कडून पेंट केले गेलेले आहे. मग कसल्या वॉल्स, इथे पोझिशन आपल्याला दाखवलेलं आहे की कसल्या वॉल्स, तर बंगलोच्या वॉल्स. कसल्या, तर बंगलोच्या वॉल्स म्हणजेच वॉल्स ऑफ द बंगलो. तर इथे काय पोझिशनचा संबंध येत आहे, म्हणून आपण हुजचा वापर हा या सेंटेन्स मध्ये केलेला आहे की एका बंगलोच्या ज्या वॉल्स आहेत त्या फेमस पेंटर कडून पेंट केल्या गेलेल्या आहे. म्हणून आपण इथे कसला वापर केला गेलेला आहे, तर हुज या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा सेंटेन्स मध्ये केलेला आहे. नेक्स्ट आपण टाईप पाहणार आहोत की विच. तर विच या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केला जातो, जेव्हा आपल्याला वस्तू किंवा प्राणी यांचा सेंटेन्स मध्ये संबंध दिला गेलेला असेल आणि आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायला सांगितलेला असेल, तर आपण कसला वापर करतो, विच या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. विच. तर वस्तू किंवा प्राणी यांचा जर सेंटेन्स मध्ये संबंध असेल तर तेव्हा आपण विच या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा करत असतो. तर सेंटेन्स घेऊया. द डॉग which is playing with football is ours. एक सेंटेन्स घेतलाय आपण, द डॉग विच इज प्लेइंग विथ फुटबॉल इज अवर्स. तर जो डॉग फुटबॉल सोबत खेळत आहे तो कोणाचा आहे, तो आमचा आहे. तर द डॉग, तर हा काय आहे, आपण ॲनिमल विषयीचा हे सेंटेन्स घेतलेला आहे. तर द डॉग या सेंटेन्सला आपण इज प्लेइंग विथ द फुटबॉल इज अवर्स या सेंटेन्सशी विच या रिलेटिव्ह प्रोनाउनने जॉईन केलेला आहे. तर विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आपण जे की या अर्थाने वापरतो. जे की किंवा जो की. तर तो डॉग आहे जो की फुटबॉल सोबत खेळत आहे, तो आमचा आहे असा अर्थ या सेंटेन्सचा होतो. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. द स्ट्रीम which is flowing down from the mountain is looking like white line. The stream which is flowing down from the mountain is looking like white line. तर स्ट्रीम जी आहे तर ती कशावरनं फ्लोईंग होते, तर माउंटेन वरनं जी स्ट्रीम येत आहे तर ती कशासारखी दिसते, व्हाईट लाईन सारखी दिसते. मग आपण या सेंटेन्स मध्ये काय वापरलेलं आहे, तर विच हे प्रोनाउन वापरलेलं आहे, जे की एक निसर्गात हा गोष्ट आहे. तर त्यासाठी आपण देखील विचचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. नेक्स्ट बघूया आपण व्हॉट. तर व्हॉटचा वापर हा
कोणकोणत्या सेंटेन्सेस मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून केला जातो? तर व्हॉटचा वापर हा अशा वाक्यात केला जातो ज्या वाक्यात अँटीसिडंट नसेल, म्हणजेच वाक्यात जर पूर्वनाम नसेल त्या ठिकाणी आपण व्हॉटचा वापर हा करत असतो. पूर्वनाम नसेल तेव्हा आपण कसला वापर करतो? व्हॉटचा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वाक्यात आपण वापर करत असतो. त्याचप्रमाणे एक वचन आणि अनेक वचन म्हणून देखील आपण, म्हणजे अनेक वचन किंवा एक वचनात देखील आपण व्हॉटचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. सेंटेन्स बघूया. व्हॉट राम टेल्स इज नॉट ट्रू. व्हॉट राम टेल्स इज नॉट ट्रू. म्हणजेच रामने काय सांगितलं, व्हॉट राम टेल्स, रामने काय सांगितलं ते खरं नव्हतं. मग व्हॉटच्या अगोदर कोणतंही नाम वापरलं गेलेलं आहे का? नाही. तर या वाक्यामध्ये अँटीसिडंट नसल्यामुळे आपण व्हॉट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा सेंटेन्स मध्ये केलेला आहे. आपण जवळपास सगळेच रिलेटिव्ह प्रोनाउन पाहिले. त्यानंतरचा एक लास्ट रिलेटिव्ह प्रोनाउन आहे दॅट. बघूया की दॅटचा वापर हा सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने केला जातो. त्यानंतर आपण लास्ट रिलेटिव्ह प्रोनाउन पाहणार आहोत दॅट. तर दॅटचा वापर हा केव्हा केव्हा सेंटेन्स मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून केला जातो ते पाहूया. दॅट. तर जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आपल्याला दिलेलं असेल आणि तेव्हा आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करायचा असेल तर तेव्हा आपण दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्स मध्ये आपण कसला वापर करतो? दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करतो. एक सेंटेन्स पाहूया. रागिनी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल that I have seen. तर या ठिकाणी आपण कसला वापर केलेला आहे? दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर केलेला आहे. हे काय आहे? एक सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. रागिनी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल दॅट आय हॅव सीन. तर या सेंटेन्स मध्ये रागिनी काय म्हटलेलं आहे? तर मोस्ट ब्युटिफुल गर्ल, म्हणजे रागिनी काय आहे? खूप सुंदर मुलगी आहे ज्या मी पाहिल्या आहेत त्यापैकी. तर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये दॅटचा वापर हा कशा पद्धतीने केला जातो ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे जर सेंटेन्स मध्ये दोन वेगवेगळे नाउन्स आलेले असतील, दोन वेगवेगळे नाउन्स किंवा नाम आलेले असतील त्यावेळेस देखील आपण दॅटचा वापर हा सेंटेन्स मध्ये करू शकतो. मग वेगवेगळे नाउन्स म्हणजे काय किंवा वेगवेगळे नाम म्हणजे काय? जर समजा एकाच सेंटेन्स मध्ये मनुष्य किंवा प्राणी, तर मनुष्य किंवा प्राणी या दोघांचेही नाम जे आहेत ते जर सेंटेन्स मध्ये आलेले असतील तर तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होते. आपण हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं, हुम वापरायचं किंवा विच वापरायचं. तर अशा वेळेस आपण हुम किंवा विच कोणतंही रिलेटिव्ह प्रोनाउन वापरत नाही. तर आपण कोणतं रिलेटिव्ह प्रोनाउन वापरतो? दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन सेंटेन्स मध्ये वापरत असतो. बघूया एक सेंटेन्स. द गर्ल and his cat that we saw yesterday they lived in that
हाऊस. तर आपण हे सेंटेन्स पाहिलं. तर या सेंटेन्स मध्ये द गर्ल हे एक नाउन आहे, त्याचप्रमाणे कॅट हे देखील एक नाउन आहे. तर गर्ल हे काय आहे, मनुष्य जातीशी रिलेटेड आहे आणि कॅट काय आहे, एक ॲनिमलचं नाव आहे. तर दोघही वेगवेगळे जे नाउन्स आहेत ते या सेंटेन्स मध्ये आलेले असल्यामुळे आपण दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर काय केलेला आहे, या सेंटेन्स मध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा सेंटेन्स मध्ये एखादे मटेरियल नाउन आलेलं असेल तेव्हा देखील आपण दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचाच वापर हा करत असतो. तर सेंटेन्स मध्ये मटेरियल नाउन आलेलं असल्यास किंवा मटेरियल नाउन नंतर आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं असल्यास आपण दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो. सेंटेन्स बघूया आपण. इट इज द मिल्क दॅट सीमा हॅज ऑर्डर. तर दिस इज द मिल्क दॅट सीमा हॅज ऑर्डर्ड. तर या ठिकाणी मिल्क हे मटेरियल नाउन वापरलं गेलेलं आहे, त्यासाठी आपण दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर जो आहे तो सेंटेन्स मध्ये केलेला आहे. मी परत एकदा सांगते की सेंटेन्स मध्ये जर मटेरियल नाउन आलेलं असेल तर त्यानंतर आपण दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरत असतो. इट इज द मिल्क दॅट सीमा हॅज ऑर्डर. तर मिल्क हे रिलेटिव्ह प्रोनाउन सेंटेन्स मध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपण इथे रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा केला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा सेंटेन्स मध्ये एव्हरी, सम, नो यांच्यासोबत आपण पाहिलं की बडी, थिंग किंवा वन जर सफिक्स लागलेले असतील तर एव्हरीबडी असेल, समबडी असेल किंवा नोबडी असेल किंवा एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग असेल किंवा एव्हरीवन, समवन आणि नो वन असेल तर तेव्हा देखील आपण सेंटेन्स मध्ये कसला वापर करतो, दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करतो. जर सेंटेन्स मध्ये एव्हरीथिंग किंवा समबडी किंवा नो वन किंवा एव्हरीबडी, समबडी, नोबडी आलेलं असेल तर सेंटेन्स मध्ये आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून दॅटचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे द फ्यू, द लिटिल, त्याचप्रमाणे मच, सम, नो, वन असे शब्द जेव्हा आलेले असतात तेव्हा देखील आपण कसला वापर करत असतो, तर दॅट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा आपण करत असतो. तर फ्रेंड्स, रिलेटिव्ह प्रोनाउन हे एक प्रोनाउनचा टाईप आपण पाहिला. तर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय ते आपण पाहिलं सुरुवातीला. तर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय असतं, तर दोन वाक्यांना एक शब्द जोडतो, दोन वाक्यांना जो शब्द जोडतो त्यालाच आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतो, किंवा एखाद्या नाउनला किंवा प्रोनाउनला जो शब्द रिलेट करतो आणि त्या संबंधी पुढे माहिती देतो त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतो, असं आपण सुरुवातीला पाहिलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की रिलेटिव्ह प्रोनाउन्स कोणकोणते आहे, तर हुम, हु, हुम, हुज, विच, व्हॉट आणि दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आपण पाहिले. तसेच त्यांचा वापर हा सेंटेन्स मध्ये कशा पद्धतीने केला जातो किंवा कोणकोणत्या कंडिशन्सला कोणते रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर हा करायचा असतो ते आपण पाहिलं. आजचं सेशन जे आहे ते इथेच संपत आहे. पुन्हा भेटू एका नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत गुड डे.